सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार। आज आपण राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमामध्ये जमलेलो आहोत। कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व सन्माननीय आणि मी सर्व जमलेले विद्यार्थ्यांना, आत्ताच कांबळे सरांनी अंधश्रद्धेच्या मागचं विज्ञान काय असतं याच्याविषयीचे प्रयोग आपण सादर करणार आहोत असं सांगितलं। कोणताही चमत्कार होतो त्यावेळेस त्याला नमस्कार होतो, आणि जोपर्यंत चमत्कार होत नाही तोपर्यंत त्याला नमस्कार होत नाही आणि एखादा महाराज फेमस होत नाही। सुरुवात आपण करण्यापूर्वी अंधश्रद्धा आणि श्रद्धा म्हणजे काय ते डावा हात पुढे केला, पटकन त्याच्या हातावर टकली बसते आणि उजवा हात पुढे कर म्हणते का? कारण डावा हात अशुभ, तिकडे हात कोणी दिलेत आपल्याला? शुभ अशुभ कोणी ठरवलं? आपण देवाने। एखादी गोष्ट जर आपल्याला करायची असेल नवीन सुरुवात तर आपण काय बघतो? मुहूर्त बघतो। इथे एक राजे होऊन गेलेले, त्यांनी कधी कोणता मुहूर्त बघितलाय का? कोणते राजे होते ते? छत्रपती शिवाजी महाराज। जो दिवस आजचा समाज किंवा आपण अशोक म्हणून पाळतो त्या दिवशी त्यांनी लढाया करून शत्रूंना जेरीस आणलं होतं। अमावस्येच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी कित्येक लढाया जिंकल्या। ज्या रात्री काय आपलं दुखतं खुपतं, काहीतरी बिनसत, डॉक्टरांकडे गेलं तरी बरं होत नाही, अशा वेळेस मग कोणीतरी तुमच्या शेजारचा आजारचा एखादा मित्राची बहीण आई वडील कोणीतरी सांगतं आणि मग आपण जातो एखाद्या महाराजांकडे, त्याला आपण भोंदू बाबा म्हणूयात, कारण की महाराज हा तुम्हाला दिशा दाखवण्याचं काम करतो, तर भोंदू बाबा तुमची दिशा भरकटवण्याचं काम करतो। तुम्हाला माहिती असेल हिंगोलीजवळ एक गोरजा नावाचं गाव आहे, तिथे साखर बाबा म्हणून प्रसिद्ध झाला होता। नंतर त्याला जेलमध्ये टाकलं, नंतर तो जेलमधून सुटूनही आला, परंतु तिथलं जे कर्मकांड होतं ते आता बंद आहे। बऱ्याच जणांनी ऐकली असेल ही गोष्ट की त्यावेळेस हिंगोली रोडवर वाहनांच्या एवढ्या रांगा लागायच्या की हिंगोलीला जाण्यासाठी तुम्हाला अर्धा तास ट्रॅफिक मध्ये जाम व्हावं लागायचं। तर काय होता साखरे बाबा, तर त्याच्या टोपल्यातली साखर कधी संपायची नाही म्हणे, आणि त्या साखरेला शुगर सारखा रोगही बरा व्हायचा आणि एखादा व्यसनमुक्तही व्हायचा, कॅन्सर सारखा एखादा पेशंट त्या साखर खाऊन बराही व्हायचा। साखरेला शुगर पेशंट बरा होईल का? साधंच लॉजिक नाही, छोट्या मुलाने सांगितलं असं करून, आहे की नाही? साखर पेशंट साखर खाऊन कसा बरा होणार ते आपल्याला माहिती आहे। मग ही झाली आपली चिकित्सा, पण त्याच्या ताटातली साखर संपत नव्हती, पण मी तुम्हाला साखर खाऊ घालतो, माझ्याही हातातली साखर संपत नाही। एक गोड मुलगा आहे, बरं एक गोड मुलगा पेन हातात धरलेला साखर खाला जा। तुमच्या शाळेतला एकदम गोड मुलगा वाटतो मला, म्हणजे लहानपणी खूप साखर खाल्ली असणार आहे, त्याच्या शरीरातली मी साखर माझ्या हातात घेतो आणि बाकी त्यांना खाऊ घालतो, कारण ज्याच्याकडे ऑलरेडी साखर आहे। साखर काढून घेतली तुझ्यातली, घरी गेल्यावर परत साखर खावी लागेल तुला, बस बस। दुसरा या ज्याला साखर खायची साखर खाल साखर खाऊ घालूया, तो खूप गोड मुलगा आहे, त्याच्या सगळी शरीरातली साखर मी काढून घेतली आणि तुला खाऊ घालतो। डोळे झाक, हात दे माझ्या हातात। लॉलीपॉप आवडतं, चॉकलेट आवडतं, काय आवडतं तुला? साखर कशासाठी खाण्यासाठी आला? ठीक आहे, साखरच देतो। बोट चाट लागलं, गोड दिली मी साखर, मी तुला 10 रुपये दिले का गोड लागली सांग म्हणायला? मी तुला भेटलो का याच्या अगोदर? बघा, साखर त्याने खाल्ली, त्या गोड मुलाकडे खूप साखर आहे, अजून खायचे कोणाला? मोठ्यांमधून या,
सकाळपासून बसला शुगर लेवल थोडी डाऊन झाली हे जा हे जा जा एक जण आणि मुद्दाही येऊ शकता हे जा ना कोणतं रे बसून आपल्या कोणी एकदम हा बघा त्याला साखर दिली माझ्या हातातली साखर नाही समजणार सगळ्या गावाला बुंदीचं जेवण देऊ शकतो आपण हात पुढे कर डोळे झाक बघ तुझ्या मधल्या पोटामध्ये साखर आलेली टाकून बघ टाकून बघ कसं लागलं छोट्या मुलाला 10 रुपये चॉकलेट देऊन मी बोलू शकतो पण मोठ्यांना बोलू शकेल का नाही त्याच्यामुळे आहे कसं शक्य झालं प्रश्न पडले असतील प्रश्नाची उत्तरं बुद्धी चालवा आणि शोधा सगळ्यात शेवटी मी सांगणार आहे ठीक आहे इथून पुढे गेलं हे तर झालं एखाद्या बाबा महाराजांना एखादा प्रसाद अंगारा बिंगारा दिला आणि रोग बरा करण्यासाठी परंतु बऱ्याच वेळेस काय होतं की एखाद्या देवता एखादा मसोबा एखादा खंडोबा कोणता पण असा एक देव ज्याचं नावही आपण ऐकलेलं नसतं असं एखाद्याच्या अंगात यायला लागतं इंस्टा आणि युट्यूब खूप जण बघत असतील त्याच्यामध्ये तुम्ही बघत असाल की असे वेगवेगळे देव अंगात येत आहेत आणि ते लोक तशा पद्धतीने करतायत अंगात आलेले पायी किंवा अंगात आलेला माणूस करतो कसा कोण सांगेल अंगात आलेल्या पायीचं सगळीकडे एक कॉमन गोष्ट आहे केस मोकळे सोडते आणि खाली मान घालून एक विचित्र असा आवाज काढायला लागतो बरोबर काय करते ती त्यावेळेस ती पेटवलेला कापूर देवीची आरती चालू असतानाचा ती अख्खाच्या अख्खा खाते कराल तुम्ही कोणी याच्यापैकी पेटलेला कापूर तुम्ही खाल का नाही खाणार तुम्ही कारण की तुमच्या अंगात थोडंच आले दैवी शक्ती आली का तुमच्या अंगात नाही परंतु हे कसं होतं हे मी सांगतो बघा पेटी लागेल मी कापूरची डब्बी घेऊन आलोय ती बाई जर अंगामध्ये एखादी दैवी शक्ती येऊन जर कापूर खाऊ शकते तर तुम्ही फक्त त्यावेळेस चिकित्सेने असा प्रश्न विचारा की 1 चमचा चटणी पावडर किंवा 1 चमचा मिरच्यांचा ठेचा खाऊन दाखवशील का जर तुझ्या अंगामध्ये एखादी दैवी शक्ती येत असेल तर तिला 1 चमच्याच्या चटणीने काही व्हायला नाही पाहिजे बरोबर कापूर का खाऊ शकते त्याच्या मागचं कारण तुम्ही शोधा बुद्धी चालवा शेवटी मी सांगणार होतं की एखादा लहान मुलगा अंधारामध्ये लघवीसाठी कशासाठी तरी बाहेर येतो आणि त्याच्यानंतर त्याला दुसऱ्या दिवशी एकदम ताप यायला लागतो मग लोक म्हणतात काहीतरी बाहेर वसा झाला असेल त्याला होताना झपाटला असेल किंवा करणी बिरणी बाणामध्ये झाली असेल तिकडे म्हणतात की नाही असं का कारण की तो अचानकपणे बिमार पडला गावरा बावरा व्हायला लागला अंधारात किंवा शाळेत कुठेही जायचं म्हणलं की घाबरायला लागला करडी बारणी बाणामती होते का होत असेल तर ती कशी होते हे आपल्याला माहिती पाहिजे भूत कसं असतं काळं त्याचे पाय कसे असतात केस कसे असतात लेडीज भूत असेल तर बाई ही भूत असेल तिचे केस कसे असतात लांब आणि साडी कशी असते बघितले का भूत तुम्ही नाही बघितलं मग सांगितलं कसं तुम्ही कोणीच नाही बघितलं मग हे सांगितलं कसं वर्णन कारण की हे पिक्चर मध्ये पाहिलं आपल्या आजोबांनी सांगितलं आजीने सांगितलं आणि ते आपण आपल्या अंतर्मनामध्ये स्टोअर केलं ठेवून दिलं त्याच्यामुळे जेव्हा आपण अंधारात जातो त्यावेळेस किड्यांच्या आवाजाला सावल्यांच्या खेळाला आपण घाबरतो आणि आपण भूत बघितलं तेव्हा आपल्याला भूत शाळेच्या मागे गेला होता तिकडे त्याला थोडस झपाटलंय आपण त्याची करणी उतरूया
जर एखादा यज्ञ पेटवायचा असेल तर आपल्याला काय लागतं? हा, सगळ्यात पहिले तर लागते माचीस, आहे की नाही? आणि जर तुमच्या इथे आग लागली तर ती विझवण्यासाठी काय लागतं? मी म्हणतो उलट करा, पाण्याने आग पेटून दाखवा. छान, पेटत नाही. मंत्र असल्यावर हा बेटा हे पकड. बाटलीत पेट्रोल नाहीये, तो म्हणतो पेट्रोल लावा ना आग लावा. बाटलीत पाणी आहे बघा. आहे काय ऍसिड बिसिड आहे? असेल तर मी आता कार्यक्रम संपायच्या आधी स्वर्गवासी होईल. बघा आता पाणी होतं का ऍसिड होतं? कोणाला जाणून घ्यायचं का भविष्यात 2 फ्री पुढचे प्राइज नाही, प्राइज नाही, 100 रुपयाला भविष्य जाणून घ्यायचं. कोणाला घ्यायचं असेल तर कार्यक्रम संपल्यावर या स्टेजच्या पाठीमागे लग्न होईल की नाही, नोकरी लागेल की नाही, मुलींना चांगला नवरा मिळेल की नाही, घर गाडी बंगला आहे की नाही, त्याच्या माझ्या नशिबात ते जाणून घेऊ. अशा पद्धतीनं माझ्याकडले प्रयोग झाले. परंतु काय झाले माहितीये का, तुमच्या केसांपासून कपड्यांपासून बनवलेली असते बरोबर. मग तो माणूस करणी करणारा काय करतो, तिकडे ह्या बाहुलीला टाचणी टोचवतो. मग तुम्हाला इकडे काय होतो, टोचतंय आहे की नाही. तो तिकडे त्या बाहुलीचा हात पिंगाळतो. ते किती जणांना माहित आहे? शुगर फ्री टॅबलेट ही शुगरच्या पेशंटला चहा बनवण्यासाठी वापरली जाते किंवा गोडाधोडाचं बनवण्यासाठी वापरली जाते. ती मी ही हाताला चोळून आलो. चोळून आल्याच्या नंतर ते कितीही वेळ माझा हात गोड राहू शकतो. अशा पद्धतीने मी तुम्हाला फसवलं हात चलाकी करून. सॅक्रिन असं त्या पदार्थाचं नाव आहे. दुसरं, हे जे नारळ होतं ते पेटलं कसं? पाण्याने कोणताही पदार्थ पेटत नाही. पेटला का? पेटण्यासाठी सायन्सच्या विद्यार्थ्यांना माहिती असेल, सोडियम मेटल नावाचा एक धातू असतो, जो हवेच्या संपर्कामध्ये किंवा पाण्याच्या संपर्कामध्ये आला की पेट घेतो. ज्वलनशील पदार्थ आहे हा. मेटल जरी असलं तरी त्याला ठेवावं कसं लागतं, तर डिझेलमध्ये पांढऱ्या रॉकेलमध्ये ठेवावं लागतं. त्या बाटलीमध्ये ते मी आणलं. सोडियम मेटल नाव आहे आणि हा इतका साधा धातू आहे. लोखंड कापायचं म्हणलं तर आपल्याला आरापती लागेल. हा साधा धातू साधा धातू आहे. तिसरा एक पदार्थ होता, लिंबू लाल केलं. मिथाइल ऑरेंज नावाचं एक रसायन आहे जे चाकूमध्ये बुडवून ठेवला, त्याच्यानंतर कलर याचा ऑरेंज जरी असला तरी तो नंतर चाकू व्हाईटच होतो. त्यामुळे लिंबाशी संपर्क आला की लिंबामध्ये आपल्या ॲसिड असतो, त्यांची प्रक्रिया होऊन लाल कलर निर्माण झाला. तुम्ही लहान मुलं घरी करू शकता. हळदीमध्ये थोडासा निरमा, कुंकामध्ये थोडासा निरमा जर टाकला तर त्याचा कलर चेंज होतो. तुम्ही घरी करून बघू शकता छोटे छोटे मुलं. पुढचा प्रयोग होता कापूर. कापूर पेटता पदार्थ आहे. माझ्या हातावर भाजलं का नाही किंवा मी खाल्ला तरी मला जिभेला चटका का नाही बसतो. तुम्हाला माहिती आहे पदार्थाच्या 3 अवस्था असतात विज्ञानमध्ये, स्थायू, द्रव आणि वायू. कापूर हा एक असा पदार्थ आहे, पेटल्याच्या नंतर अगोदर स्थायू रूपामध्ये असतो, पेटल्याच्या नंतर तो द्रव रूपामध्ये नाही तर डायरेक्ट वायू रूपामध्ये परावर्तित होतो. त्याच्यामुळे हातावर जेव्हा मी पकडलेला होता कापूर, वरून पेटत येईपर्यंत माझ्या हाताला चटके बसत नाहीत आणि 3 ते 6 सेकंद
आपला शरीर कोणताही 10 संवेदना मेंदूपर्यंत पोहोचवण्यापर्यंत वेळ घेतो. त्या वेळेच्या आधीच मी हातावरून कापूस बदलवला आणि तिथून पलटून केला. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या पाणी असतं, त्याच्यामुळे तो भाजत नाही. त्यामुळे अंगात आलेली बाईमध्ये कुठली दैवी शक्ती नसून ती ह्या टेक्निकचा वापर करते. आणि हे जे सांगितलं ते कोणताही कपडा केस वगैरे जर असं असेल, करू शकत असेल, तुमच्या जाणकारात असेल तर कांबळे सरांचं किंवा माझं शर्ट आणि केस मी त्यांना देतो. काय करणी करायची ते करा, काय वाटोळं करायचं ते आमचं करा म्हणून. ठीक आहे. त्यामुळे अशा पद्धतीने आपण अंधश्रद्धा काय असतात, चमत्कार काय असतात आणि चमत्काराच्या मागे विज्ञान कोणतं लपलेलं असतं हे बघितलं. ज्ञान किंवा हात चलाकी, याच्या मागे हात चलाकी होते. जेव्हा दोरी अशी पकडतो त्यावेळेस लूज राहते, परंतु दोरी जेव्हा अशी पकडतो त्यावेळेस ती स्ट्रेट राहते. का? कारण की ती बनवलीच तशी. मध्ये प्लॅस्टिकची स्प्रिंग आहे, जी मी अशी केली तर ती लूज पडणार, सरळ केले उलट्या दिशेला ती स्ट्रेट राहते. हा हातचालकीचा नियम. अशा पद्धतीने कैलासवासी अंबादासराव वरपुडकर कृषी महाविद्यालयाच्या वतीने आम्हाला इथे बोलवलं आणि अंधश्रद्धाविषयी जनजागृती आणि पाकिस्तानमध्ये पाठवली असती, चीनमध्ये पाठवली असती, त्यांच्या राष्ट्राध्यक्षाचे कपडे आणले असते, हे की नाही, आणि आपण इकडून करणी केली असती, झालं असतं की नाही शक्य? हे शक्य होत नाही. हे तुम्हाला जसं कळतं तसं तुमच्या पुढच्या पिढीलाही कळायला पाहिजे. तुमचे आई वडील, आजी आजोबा हे अशा काळामध्ये वाढले की जिथे शिक्षणाचं वारच नव्हतं, विज्ञानही एवढं पुढे गेलेलं नव्हतं. त्याच्यामुळे ह्या अंधश्रद्धेचा पगडा त्यांच्यावर जास्त आहे, तुमच्यावर तो कमी असायला पाहिजे. परंतु सुशिक्षित असलो तरी सुद्धा आपण वेगळ्याच अंधश्रद्धा पाहतोय. कोणत्या?